हॅलो एव्हरीवन आणि स्वागत आहे तुमचं अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर आता सुट्टी असल्यामुळं मी 2 दिवस आले होते दीदीकडं। उठले, थोड्या वेळ बसले दीदीला गप्पा मारत आणि त्यानंतर मग हे नेहमीचंच आपलं अंथरूण पांघरूण वगैरे व्यवस्थित काढून ठेवलं। एकदा व्यवस्थित असं घड्या वगैरे घालून ठेवलं ना अंथरूण पांघरूण की मग दिवस छान जातो, असं व्यवस्थित वाटतं थोडंसं। मग जिथं होतं तिथं नेऊन ठेवले अंथरूण पांघरूण मग, आणि फेस वॉश करून घेतला, ब्रश केला, मस्त थंड पाण्याने चेहरा धुतला। सकाळी उठल्या उठल्या चेहरा धुतला ना थंड पाण्याने, असं फ्रेश वाटतं एकदम। असं भारी वाटत होतं मग, आणि थंडी वाजत होती, पाऊस पडत होता इकडं म्हणून। सध्या पुण्यात खूप पाऊस चालू आहे। आणि मी आज गरम पाण्यासोबत धन्याची आणि ते जिरेची पूड करून ठेवली होती दीदीने, चांगली असते ती पिलेली सकाळी सकाळी। तर मग ती करून घेतली। आज मला ती प्यायची इच्छा झाली होती। तसं तर डेली चालू करायची प्यायला, पण होत नाही आहे। पण आता करेल मी ते ट्राय, डेली धन्या आणि जिऱ्याचं पाणी प्यायचं। चांगलं असतं ते, मेटाबॉलिझमसाठी पण चांगलं असतं। मग ते पिलं। आणि आमच्याकडं आज स्पेशल मेन्यू होता सुट्टीचा, डोसा। त्या डोसेसाठी दीदीने बटाटे वगैरे लावले होते उकडायला। आणि इकडं पाऊस चालू होता मस्तपैकी बाहेर, खूप भारी वाटत होतं। बाहेर व्ह्यू बघून एकदम मस्त वाटत होतं। तिथं थांबले 5-10 मिनटं, घरात आले। दीदीने एक काम सांगितलं होतं तोपर्यंत, डोसा करायसाठी मला चटणी करायची होती आम्हाला पुदिन्याची, त्यासाठी मला सोलायचं होतं नारळ। मग ते नारळ सोलायला घेतलं मी, आणि त्याच्यासाठी सोलायला खूप काही गोष्टी आणल्या होत्या। कात्री आणली होती, चमचा आणला होता, ते काढायला अवघड जातं थोडंसं। मग नारळ सोलून घेतलं आणि क्लिनिंग करायला घेतली, झाडून वगैरे घेतलं मग सगळं स्वच्छ। थोडंसं दीदीने केलं होतं, बाकीचं मग मी केलं। थोडंसं राहिलं होतं ते बाकीचं उरलेलं। त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली आणि मस्त केस, आज हेअर वॉश केला होता। तर ड्रायरनेच सुकवून घेतलं, कारण की माझे केस लवकर सुकत नाहीत। आणि इकडं डोश्याची तयारी सगळी हिने करून ठेवली होती मस्त। हिला गरम गरम मी आधी डोसे वाढले करून जेवणासाठी दीदीला। तिचं जेवण झालं मग त्यानंतर मी पण छान डोसे खाल्ले, खूप छान झाले होते, डोसा, चटणी आणि भाजी पण। आणि सगळं आवरून आम्ही बाहेर निघालो होतो जायला मग, थोडा आराम करून। पाऊस तर चालू होता, थोडा थोडा पाऊस होता, ऊन पण होतं आणि पाऊस पण होता। प्लस त्यात ही छत्री घेऊन पुढं चाललेली होती, थोडा पण पाऊस नाही जमत तिला। मग तेवढ्यात पाऊस पण गेला डायरेक्ट। मग आम्ही निघालो बाहेर जायला, आणि मला घ्यायचा होता पॅन। तर त्यासाठी आम्ही डीमार्टला गेलो, तो घेतला, एक पॅन घेतला आणि घरी आलो। सुशीला बनवून खाल्ला, खूप भूक लागली होती दोघींना पण। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।